आज 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील 1,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती. आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्याची आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली. आता उद्याही पैसे जमा होतील. जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये. राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणीचा आजचा दिवस ते म्हणजे 1 मे आणि 1 मेला महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी 1 मेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात तुम्हाला लाडक्या बहिणींनो तुमचा दिवस या ठिकाणी गोड होणार आहे. कारण पात्र बहिणीच्या खात्यामध्ये 1 मे म्हणजे 1 मे दिवशी मार्च महिन्याचा 21 हप्त्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1,500 रुपये या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता बघा ज्या आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत त्या लाडक्या बहिणींना काय करावं लागणार आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 मेपासून लाडक्या बहिणीसाठी नियमामध्ये सुद्धा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे. आता कोणकोणत्या नियमामध्ये बदल करण्यात आलेत याची देखील सविस्तर डिटेल सांगणार आहेत. कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेत, कोणकोणते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा नाही झाले तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत याची सविस्तर डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला जाणून सांगणार आहे. बघा मागच्या महिन्यामध्ये थोडा उशीर झाल्यामुळे एकत्रितमध्ये मागच्या महिन्याचा हप्ता आणि चालू महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या लाडक्या बहिणीचे भाऊ हे देखील आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणीची बहीण ते म्हणजे महिला ज्या मंत्री आहेत त्या म्हणजे आदित्य तटकरे मॅडम यांच्या या तिघांच्या माध्यमातून आज सकाळीच या ठिकाणी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त या ठिकाणी त्यांच्या हस्ते बटन देखील दाबलेलं आहे, DBTचं बटन दाबलेलं आहे. त्यामुळं आता 1 मेच्या दिवशी तुम्हाला हे पैसे तुमच्या आता खात्यामध्ये जमा होणार आहेत. बघा तुम्ही आज पाहायला गेलं तर 1 मे शुक्रवार रोजी जवळजवळ पाहायला गेलं तर 14 जिल्ह्यामध्ये 2 महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत. बघा आता कोणकोणते 14 जिल्हे आहेत ते सविस्तर आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. तुमचा जिल्हा तुमचा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल, तुमच्या या ठिकाणी सरकारने जे काही बँका सांगितलेत 12 बँकाच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर वेळ न घालवता सविस्तर कोणकोणते 14 जिल्हे आहेत, कोणकोणत्या 12 बँका आहेत आधी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि राज्यातील ज्या ज्या काही लाडक्या बहिणीचे जिल्हे आहेत तर आता प्रमुख कोणकोणते 14 जिल्हे आहेत त्या 14 जिल्ह्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे. तुम्हाला आता लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आता बघा यापुढे लाडक्या बहिणींनो तुम्हाला आज या ठिकाणी 1 मे रोजी बँकेच्या SMS ची देखील वाट पाहायला लागणार नाही. तुम्हाला आजच्या आज या ठिकाणी पैसे येणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकाची आधी एक थोडीशी माहिती पाहणार आहोत. परंतु आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार फक्त ज्या काही लाडक्या बहिणी पात्र आहेत तर त्या पात्र बहिणीच्या खात्यामध्येच या ठिकाणी दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये सोडण्याचा निर्णय आता या ठिकाणी सरकारकडून घेण्यात आले आहेत. आता बघा ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरले आहेत तुम्ही मॅसेजची वाट पाहूनसुद्धा या ठिकाणी काही उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्याच्या आणि बँकाच्या याद्या वाचून दाखवत आहे. जिल्हा आणि बँकाच्या यादी सविस्तर तुम्हाला वाचून दाखवणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मार्चच्या पाहायला गेलं तर जो 21वा हप्ता आहे आणि एप्रिलचा 22वा हप्ता आहे तर त्या 4 पात्रतासुद्धा आता सरकारकडून लावण्यात आल्या आहेत. आता कोणकोणत्या त्या 4 पात्रता आहेत ते देखील जाणून घेऊयात. जर तुम्ही या पात्रतामध्ये बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या SMS ची वाटसुद्धा या ठिकाणी गरज लागणार नाही. बघा आता लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, या तारखेला पैसे जमा होतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, अशा प्रकारच्या तुम्ही चॅनलवरती बातम्या देखील पाहिल्या असतील. पण या सर्व बातम्याला आता ब्रेक देखील या ठिकाणी लागलेला आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, तटकरे मॅडम
या तिघाच्या माध्यमातून पात्र बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट आणि ठकाठक हे पैसे आता जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहेत आणि राज्यातील लाडक्या बहिणींची भरपूर दिवसाची पाहायला गेलं तर जे काय तुमची अपेक्षा होती ती अपेक्षा या ठिकाणी आजपासून संपायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण वेळ न घालता सविस्तर जिल्ह्याची आणि बँकाची यादी वाचून दाखवूया। सविस्तर जिल्ह्याची बँकाची यादी जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपून जाईल। आता तुम्हाला बँकाची SMS सुद्धा या ठिकाणी वाट पाहायला गरज भासणार नाही। बघा आता लाडक्या बहिणींनो भरपूर दिवसापासून तुम्ही वाट पाहत होता की आता मार्च महिना गेला, एप्रिल महिना गेला तरी देखील आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते। त्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी नाराज असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली होती। त्यामुळे आता कसल्या परिस्थितीत दोन्ही महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय आता महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी घेण्यात आले आहेत। आता कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आणि 10 बँकेमध्ये मार्च महिन्याचे, एप्रिल महिन्याचे 1500 रुपयाचे टोटल 3000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। ते जिल्हे आणि बँका सविस्तर पद्धतीने या ठिकाणी पाहून घ्या। परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सरसकट या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, जे त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही महिन्याचे 3000 रुपये आणि गॅसचे 2500 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। परंतु ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या काय बहिणी पात्र बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणीच्या मेसेजची वाट पाहूनसुद्धा तुम्हाला काय उपयोग होणार नाही। बघा आता लाडक्या बहिणींनो ज्या काय 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे तुमचा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा मार्च महिना असेल, एप्रिल महिना असेल, यासोबतच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे हवे असतील तर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं आणि भरपूर दिवसापासून चर्चा होते की लाडक्या बहिणी पैशाचे जे काय लाडक्या बहिणीचे पैसे आज येतील, उद्या येतील। तुम्ही पारावरती देखील बातम्या ऐकला असाल, परंतु आज कसल्या परिस्थितीत 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहेत। आता बघा सगळ्यात म्हणजे कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत याची देखील सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळे अजून देखील हे पैसे अनेक देखील जिल्ह्यामध्ये जमा केले जात आहेत। आता खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे। यामुळे आता तुम्हाला बँकेची SMS सुद्धा गरज या ठिकाणी तुम्हाला भासणार नाही। आता आपण वेळ न घालता सविस्तर जिल्हे आणि बँकाची यादी आपण जाणून घेऊयात। आता बँकाची यादी जेणेकरून खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमा होतील तर तुम्हाला बँकेची SMSची वाटसुद्धा गरज भासणार नाही। भरपूर दिवसांनी तुम्ही वाट पाहत होता, परंतु यापुढे वाट पाहायची तुम्हाला गरज भासणार नाही। तर खऱ्या अर्थाने तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे। यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरजसुद्धा भासणार नाही। तर आता बघा लाडक्या बहिणींनो जिल्ह्याच्या बँकाच्या आधीपासून थोडीशी माहिती जाणून घेऊयात। परंतु जिल्ह्याच्या आणि बँकाच्या आधी पाहण्याच्या अगोदर तर लाडक्या बहिणींना महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। राज्यातील ज्या लाडक्या बहिणी हे 3 कामे केले असतील त्यांनाच या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या बहिणी 3 कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत। त्यांनी बँकेच्या SMSची वाट पाहूनसुद्धा काय उपयोग होणार नाहीत। तर लाडक्या बहिणींनो भरपूर दिवसापासून तुम्ही वाट देखील पाहिली होती, परंतु यापुढे लाडक्या बहीण योजना या ठिकाणी अनेक म्हणजे भरपूर दिवसापासून पैसे आल्यामुळं लाडक्या बहिणी देखील नाराज असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली होती। त्यामुळे आता लाडक्या बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी बहिणीच्या खात्यामध्ये टोटल 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये असे पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सोडल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। बघा तुम्ही अनेक दिवसापासून भरपूर दिवसापासून वाट पाहत होता, परंतु तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला म्हणजे तुमचे भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। या दृष्टिकोनातून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। तर आता बघा राज्यातील 2 कोटीपेक्षा अधिक या ठिकाणी बहिणीचा मार्च आणि एप्रिल महिना या दोन्ही महिन्याची 2 हप्त्याची प्रतीक्षा देखील आजपासून संपत आहे। बघा आता लाडक्या बहिणींनो पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे 2 महिन्याचे पैसे आणि गॅसचे पैसे या ठिकाणी जमा केले जात आहेत। तर राज्यातील ज्या लाडक्या बहिणीचा ज्या 14 जिल्ह्यामध्ये यादीमध्ये येईल तर त्या लाडक्या बहिणीच्या खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल। त्या लाडक्या बहिणींना बँकेची SMS ची वाटसुद्धा पाहायला गरज पडणार आहे। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 14 जिल्ह्याच्या आधी वाचून दाखवत आहे। सोबतच आज या ठिकाणी 12 बँकेमध्ये 2 महिन्याचे पैसे आणि 3 महिन्याचे पैसे देखील या ठिकाणी जमा केले जात आहेत। त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेची SMS ची सुद्धा वाट गरज भासणार नाही।
परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. तुम्ही 5 प्रकारच्या बहिणीमध्ये येत असाल तर तुम्ही बँकेचे SMS ची वाट पाहूनसुद्धा तुम्हाला काय उपयोग होणार नाही. आता आपण कोणकोणत्या प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी घेऊयात. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या योजनेतून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम या तिघाच्या माध्यमातून DPTH बटन दाबलेलं आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये खटाखट टकाटक पैसे देखील या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला बँकेची SMS-सुद्धा या ठिकाणी वाट पाहायला लागणार नाही. भरपूर दिवसापासून तुम्ही वाट पाहिली होती, परंतु यापुढे तुम्हाला पाहण्याची गरज भासावी लागू नये यासाठी तुमच्या खात्यामध्ये आज, उद्या, परवा या 3 दिवसामध्ये पैसे देखील या ठिकाणी जमा केले जात आहेत. आता बघा, लाडक्या बहिणीने वेळ न घालता सविस्तर आणि बँकेच्या यादी पाहून या ठिकाणी सविस्तर जिल्हे आणि बँकेची यादी या ठिकाणी पाहून घेऊया. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 12 बँकांमध्ये पैसे जमा केले जात आहेत, तर त्या जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. त्या जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला लगेच या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना आता भरपूर वेळ घालवला आहे. यापुढे आपण वेळ घालवत नाही, डायरेक्ट आपण जिल्ह्याची आणि बँकेची यादी वाचून दाखवत आहे. सविस्तर जिल्हे आणि बँका या ठिकाणी यादी या ठिकाणी वाचून दाखवूया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे. आता महत्त्वाची तुम्हाला कोणकोणत्या महिला अपात्र होत आहेत त्या महिलांचे नियम काय आहेत. आता बघा, तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी गाड्या आहेत अशा महिला या ठिकाणी अपात्र केले जाणार आहेत अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. त्यानंतर ज्या महिलेचं उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहेत. अशा लाडक्या बहिणींना अपात्र देखील केले आहेत. ज्या महिलाचं छोटे मोठे उद्योग आहेत तर अशा महिलासुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र करण्यात आले आहेत अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणीकडे केसरी आणि पिवळं कार्ड असेल तर याच लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र केले जाणार आहेत अशी सरकारची माहितीसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणकोणत्या 14 जिल्ह्यात हे पैसे या ठिकाणी येणार आहेत त्या 14 जिल्ह्याची यादी देखील सांगतो. आता बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पुणे शहर असेल, आपल्या राज्यामध्ये मुंबई शहर असेल, अमरावती असेल, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धाराशिव, अहिल्या, त्यानंतर गडचिरोली यासोबतच हिंगोली असेल तर या साईडचा कोल्हापूर जिल्हा, सातारा, सांगली यासोबतच सोलापूर आणि वरच्या साईडचा नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा यासोबतच जिल्हा सहकारी बँक अशा जिल्ह्यामध्ये सर्व अगोदर लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता या ठिकाणी 3 महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. महिना संपत असल्यामुळे लाडक्या बहिणीची प्रतीक्षा देखील या ठिकाणी येत आहे. त्यातच सूत्राकडून माहिती मिळाली की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीचा मार्च आणि एप्रिलचा महिना जो काही पैसे आहेत ते टोटल तुम्हाला 2 दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. कारण अख्खे 2 महिने संपून गेले त्यामुळे पैसे देखील आले नव्हते. त्यामुळे हे पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज दूर करण्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दोन्ही या ठिकाणी हे पैसे लाडक्या बहिणी योजनेचे आधार कार्डाला बँकेला लिंक या ठिकाणी केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, कोणकोणत्या बँकात तर SBI, स्टेट बँक इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक या महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जे काय आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.